नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनाने करण्यासाठी देशभरातून आलेल्या भाविकांच्या अलोट गर्दीने विदर्भाची मिनी पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संत नगरी शेगावला आज मोठ्या यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे। संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी सकाळपासूनच लाखोंच्या संख्येत भाविक शेगावात दाखल झाले होते। मंदिर परिसरासह संपूर्ण शहर भाविकांनी फुलून गेले। नववर्षाच्या पहिल्या दिवशी गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, गुजरात तसेच देशाच्या विविध भागातून भाविकांनी गर्दी केली होती। पहाटेपासूनच मंदिरात दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या। भाविकांमध्ये मोठा उत्साह आणि श्रद्धेचे वातावरण यावेळी पाहायला मिळाले। नववर्षाची सुरुवात श्रींच्या आशीर्वादाने व्हावी म्हणून सकाळीच आम्ही सकाळपासून आलेलो आहोत। मी चिखलीवरून आलेलो आहे आणि माझा लाईमस्टोन वॉटर टँक माझा फॅक्टरीचा मी ओनर आहे आणि श्रींच्या आशीर्वादाने दरवर्षी मी माझ्या नवीन वर्षाची सुरुवात करत असतो। इथे 1 तास झाला आम्हाला। आम्ही हँडिकॅप असल्यामुळे आम्हाला लवकर दर्शन होतं आणि दरवर्षी आमचं इथे 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी इथेच आम्ही सेलिब्रेट करत असतो। नागपूरवरून आला। कसं वाटलं इथे आल्यावर इतका आनंद असतो, इथे यावं तर इथेच राहावं असं वाटतं। असंच दर्शन सदैव घडू द्यावं ही संकल्पना आमची। गजानन महाराजांच्या चरणी आम्ही हाच संकल्प केला की येणारं वर्ष फार सुखाचं, समृद्धीचं व भरभराटीचं जावं। आज 1 तारीख, त्यात गुरुवार आलाय। आज आमचं दर्शन झालं। फार गर्दी आहे, तुम्ही बघू शकता। एवढी गर्दी की 7 तासाची श्रीजींची जी पूर्ण रांग आहे ती 7 तासाची आहे आणि आपली जी मुखदर्शनाची रांग आहे ती 20 मिनिटाची। तरी सुद्धा आमचं मन फार प्रसन्न झालं आणि सकाळी सकाळी दर्शन झालं, त्याच्यामुळे फार आमचं मन प्रसन्न आहे। आम्ही नाशिकवरून आलोय। आम्ही रात्री पूर्ण नाईट पूर्ण आमचे हे होती, जागरण होतं, प्रवास होतं, पण तरी आमच्या चेहऱ्यावर तुम्ही बघू शकता प्रसन्न आहे आणि फार छान वाटलं।